आज आपण शासनाचा 6 एप्रिल 2026चा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. प्रस्तुत शासन निर्णय हा आरक्षणाच्या अनुषंगाने आहे. शासकीय निमशासकीय सेवा मंडळे, महामंडळे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानप्राप्त संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था व शासकीय उपक्रम यांना बंधनकारक असणारा हा शासनाचा एक महत्त्वाचा निर्णय आरक्षणाच्या अनुषंगाने नेमकी कोणती माहिती देतो आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण सामान्य प्रशासन विभागाचा एक महत्त्वाचा निर्णय हा जाणून घेणार आहोत. प्रस्तुत शासन निर्णय हा शालेय शिक्षण विभागाच्या अनुषंगाने सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला अर्थात सचिन अरुण जोशी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण सामान्य प्रशासन विभागाचा 6 एप्रिल 2026 हा शासन निर्णय जाणून घेऊया. सुरुवातीला महत्त्वाचे 6 संदर्भ आहेत आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 ते 4 मधील शासन परिपत्रक व संदर्भ क्रमांक 5 मधील शासन निर्णयान्वये एकाकी पदास आरक्षण धोरण लागू राहणार नाही असे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 मधील च्या कलम 3(1) घ मधील तरतुदीनुसार एकाकी पदास आरक्षण लागू राहणार नाही. सदर सर्व शासन निर्णय परिपत्रकांचे अधिक्रमित करून सुधारित आदेश निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो. उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 ते 5 येथील शासन परिपत्रक शासन निर्णय अन्वये दिलेले आदेश अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 च्या कलम 3(1) घ मधील तरतुदीनुसार एकाकी पदाला सरळ सेवेने पदोन्नतीने आरक्षण लागू होत नाही. एकाकी पदावर सरळ सेवेने नियुक्ती गुणवत्तेनुसार करण्यात यावी. तसेच पदोन्नती करताना केवळ ज्येष्ठता व पात्रता विचारात घेण्यात यावी. एकाकी पदाला आरक्षण लागू होत नसल्याने अनुशेषाचा प्रश्न उद्भवत नाही. हे आदेश शासकीय निमशासकीय सेवा मंडळे, महामंडळे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानप्राप्त संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था व शासकीय उपक्रम इत्यादींना बंधनकारक राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. सामान्य प्रशासन विभागाचा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे. एकाकी पदावर सरळ सेवेने नियुक्ती गुणवत्तेनुसार करण्यात यावी. तसेच पदोन्नती करताना केवळ ज्येष्ठता व पात्रता विचारात घेण्यात यावी. एकाकी पदाला आरक्षण लागू होत नसल्याने
अनुशेषाचा प्रश्न उद्भवत नाही. अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे. प्रस्तुत शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.